हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण IKEAमधल्या अशा आयडियाज बघायच्या आहेत का तुम्ही तुमचं घर अगदी परफेक्ट लावू शकतात, म्हणजे डेकोरेट करू शकतात. किचनचं सामान कसं लावायचं किंवा बेडरूमचं कसं अरेंज करायचं, वॉर्डरोब कसा असावा, ज्यांना नवीन काही गोष्टी करायच्या असतील घरात त्यांच्यासाठी हा उपयोगी व्हिडिओ आहे. तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात केली आहे गार्डनिंग टूल्सपासून. तर छान छान असे गार्डनिंग टूल्स आहेत. आजकाल प्रत्येकाच्या घरी प्लॅन्ट्स असतात किंवा छोटंसं गार्डन केलेलं असतं बाल्कनीमध्ये, तर त्याच्यासाठीचे आयडियाज आहेत. इथे स्टूल्स आहेत. तुम्ही तुमची जर बाल्कनी किंवा गार्डन असेल, घर असेल तुमचं, तर तिथे कशा प्रकारचे बेंचेस हवेत किंवा मग कॉफी टेबल एक छोटंसं ठेवून आपण बाल्कनी सजवू शकतो. आता इथल्या सगळ्याच वस्तू आपण घेतल्या पाहिजे असं नाही, पण आपल्याला छान छान आयडियाज मिळतात आणि त्या प्रकारच्या वस्तू आपण अगदी कमी दरात बाहेर पण घेऊ शकतो आणि त्या प्रकारे आपलं घर गार्डन सजवू शकतो. इथे ना घराच्या आकारमानानुसार, म्हणजे आपला घराचा एरिया किती आहे, प्रत्येक रूमचा एरिया किती आहे, त्याप्रमाणे इथे फर्निचर दिलेलं असतं. तर काही लोकांना अगदी मेजर टेप घेऊन पण येतात खिशातून, का आपण मेजर करून बघूया का आपल्या घरी ही वस्तू कशी बसते, कारण रूमची किती कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे वस्तू इथे ठेवलेल्या असतात, अरेंज केलेल्या असतात. आता डायनिंग टेबलचा पूर्ण सेटअप दिलेला आहे अगदी लाईट्स सकट. तर कशा प्रकारच्या लाईट्स हव्यात किंवा मग डायनिंग टेबल कुठच्या एरियात असायला पाहिजे, आपल्या किचनच्या समोर किंवा कधी कधी हॉलमध्ये सुद्धा असतो, तर त्याप्रमाणे पण अरेंजमेंट इथे दाखवलेली आहे. तर छान छान लाईट्ससुद्धा आहेत आणि इथे ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत ती प्रत्येक वस्तू आपल्याला इथे विकतसुद्धा घेता येते. आता क्रोकरी युनिट आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. क्रोकरी युनिट IKEAचे खूप फेमस आहेत आणि आपण बहुतेक यूट्यूबर्सच्या घरातसुद्धा बघतो का छान छान असे हे क्रॉकरी युनिट्स. क्रॉकरीची ही कपाटं वेगवेगळ्या प्रकारची आहेत, वेगवेगळ्या साईजची आहेत आणि त्याच्यामध्ये क्रॉकरी कशी अरेंज करायची ते सुद्धा चांगल्या प्रकारे दाखवलेले आहेत. छान छान क्रॉकरी अशी IKEAमध्ये नेहमीच मिळत असते, वेगवेगळं नवीन येत असतं. तर त्याप्रमाणे आहे. स्टोरेज कसं करायचं, क्रोकरी युनिटच्या खाली ड्रॉवर्स असतात त्याच्यात काय स्टोरेज करायचं, त्या सगळ्या आयडियाज इकडे आहेत. आणि क्रोकरी युनिट मी अजून दाखवते. अगदी छोटे छोटे क्रोकरी युनिट पण आहेत. जर तुमचं घर लहान असेल तर त्यांच्यासाठी छोटं आहे, जर मोठं आलिशान घर असेल त्याच्यासाठी कुठलं क्रोकरी युनिट चांगलं दिसेल. आणि त्याच्या बाजूला असं छान पहा, हे आर्टिफिशियल प्लांट्ससुद्धा आहेत. तर आर्टिफिशियल प्लांट्स पण खूप आहेत याच्यात IKEAमध्ये, पण ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह वाटतात मला. ज्यांना कोणाला अगदी स्वतःचं छोटंसं असं कॉफी शॉप सुरू करायचं असेल तर त्यांच्यासाठी छान आयडिया पहा. त्याचा पूर्ण सेटअप इकडे दिलेला आहे आणि खरंच छान मला आवडला. अगदी कोणाला नवीन सुरू करायचं असेल, कमी बजेट असेल, त्याच्यासाठी खूप छान आयडिया आहे ही. किचनचा ट्रान्सपरंट स्टोरेज आपल्याला करायचं असेल किंवा काहींना बार करायचा असतो घरात, त्याच्यासाठी पण छान आयडियाज आहेत, करू शकता त्याप्रमाणे. त्याच्यानंतर हे पहा, TV युनिट अगदी सिंपल सोबर आहे, जास्त खर्च नाही, तर तसंसुद्धा करता येईल. साईडला छानसं स्टोरेज आहे, तुम्ही हॉल कसा डेव्हलप करू शकता ते आहे. त्याच्यानंतर मुलांचं डेस्क आहे, तर ते तुम्ही कसं काय अरेंज करू शकतात. मुलांची स्टडी रूम असेल ती डेव्हलप करता येईल तुम्हाला. मुंबईच्या या IKEAमध्ये ना डेस्क पण वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि ॲडजस्टेबल होते, बटन दाबून आपण डेस्क खालीवर करू, अशा आयडियाज इथे आहेत. तर पहा, मुलं अगदी टीनएज मुलंसुद्धा इथे येऊन बघत होती आणि ट्राय करत होती. तर छान डेस्क होते इकडे. हल्ली वॉर्डरोबचं जाम ट्रेंड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वॉर्डरोब्स. तर इथे IKEAमध्ये ना खूप प्रकारचे वॉर्डरोब्स होते आणि छान छान आयडियाज होतात त्याच्यामध्ये. पहा, असे हे ड्रॉवर, बास्केट टाईप ड्रॉवर्स आहेत त्याला, आणि अगदी लो रेटमध्ये पण आहेत हे कबर्ड किंवा वॉर्डरोब्स. तर छान आतले जे खण असतात ते कशा प्रकारचे आपण करायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला वॉर्डरोब बनवून घ्यायचा असेल तर या आयडियाज उपयोगी आहेत वॉर्डरोबच्या. तर हा एक मी दाखवला. त्याच्यानंतर अजून एक दाखवते का आपल्या बायकांसाठी कशा प्रकारचे हवे, आपले ज्वेलरी असते नेहमीचे, पर्स असतात, गॉगल्स असतात,
घड्याळ वॉचेस असतात, तर ते ठेवण्यासाठी पण एक असा आपण छान असा खण तयार करू शकतो, ज्याला काच असेल ट्रान्सपरंट, म्हणजे आपल्याला अगदी रोज वर्किंग वुमन असतील तर त्यांच्यासाठी उपयोगी आहे. तर असं हे वॉर्डरोब आहे. छान असे खण झालेत बघा, का मेस पण दिसणार नाही. आपण हा ड्रॉवरमध्ये लावला आणि ढकललं का झालं, समोरून असं विस्कटलेलं आपलं कपाट दिसणार नाही किंवा होणार नाही. तर या प्रकारचे हल्ली खण निघालेले आहेत वेगळे वेगळे. आता इथे युटिलिटी एरिया कसा अरेंज करायचा, आपलं जे सगळं युटिलिटीचं किंवा मग डिटर्जंट वगैरे असतं ते कसं अरेंज करायचं, ते सगळं सामान कसं अरेंज करायचं, वॉशिंग मशीन कशी ठेवावी, डिशवॉशर कसं ठेवावं, हे सगळं इथे दाखवलेलं आहे. शिवाय आपल्या बरण्या किंवा किचनचं इतर साहित्य कसं आपण अरेंज करू शकतो, त्याच्यासाठी कुठले रॅक, कुठल्या बरण्या आपण वापरू शकतो, या सगळ्या आयडियाज इथे दिलेल्या आहेत. किचनमध्ये ना आपण छान ट्रॉलीज करून घेतो, परंतु त्या कशा अरेंज करायच्या, कुठलं सामान कुठे लावायचं, कसं ठेवायचं, त्या आयडियाज आपल्याला येत नाहीत. मग ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे का तुम्ही ट्रॉलीमध्ये कसं अरेंज करू शकतात तुमचं सामान, नेहमी लागणाऱ्या वस्तू कुठे ठेवायच्या, कधीतरी लागणाऱ्या वस्तू कुठे ठेवायच्या, हे सगळं इथे छान प्रकारे दाखवलेलं आहे आणि आपल्याला ते उपयोगी ठरेल. ही पहा इकडे बसली आहे. आणि आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉकरी युनिट्स, म्हणजे अगदी छोटे छोटे ज्यांना घ्यायचे असतील ना, तर ते सुद्धा अगदी पूर्ण काचेचे शेल्फवाले सुद्धा आहेत का तिथे तुम्ही लाईट्सचं वगैरे शो करू शकता. तर क्रॉकरी युनिट्स आता ना खूप प्रकारचे आलेत आयकियामध्ये. पहिल्यापेक्षा मला जास्त रेंज वाटली यावेळी. अगदी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आहे, म्हणजे ज्यांना अगदी कमी जागेत ठेवायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा. किचन सिंकसाठी लागणारं साहित्य, ग्लोव्ज आणि हे स्क्रबर्स. तर हे याच्यातलं ना स्क्रबर मी वापरलेत, पण हे चांगले नाहीत, म्हणजे मला ते उपयोगी ठरले नाही आहेत, तर वेस्ट ऑफ मनी वाटलं. तर ते स्क्रबर आता कोणाला घ्यायचे असतील तर त्याने खरंच घेऊ नका, मला अजिबात नाही आवडलेले. बाकी छान आहेत इथे डिश रॅक वगैरे, स्वस्त वाटले. आणि त्याच्यानंतर हे वॉश बेसिन सेटअप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, सिम्पल सोबर आहेत काही. तर हे पूर्ण युटिलिटी एरियाचंच आहे. ड्राय बाल्कनीसाठी आपण या वस्तूंचा उपयोग करू शकतो. आता हा आहे लॉन्ड्री एरिया. तर लॉन्ड्री एरियासाठी काय काय लागेल, लॉन्ड्री बॅग्स आहेत, लॉन्ड्री टब्स आहेत, वॉशिंग मशीनसाठी काय लागणार आहे, तर हे सगळं या एरियामध्ये आहे.
त्याच्यानंतर गेले इथे मी वाज बघायला. मला ना वाज हवे होते आणि काही प्लांटर्स छान शोचे हवे होते, पण वाज माझ्या हॉलला जसे मला हवे तसे नव्हते, इथे मला नाही मिळाले. तर मी न्यू स्टॉक जेव्हा येईल तेव्हा परत बघेन. तर हे आधीचेच मला वाटले, जुना जो स्टॉक होता त्यापैकीच होते बरेचसे. तर ते मी घेतले नाहीत, तर ते मी नेक्स्ट टाईम बघणार आहे. पण प्लांटर्स मात्र मी घेतले नवीन. एवढे वाजचे प्रकार होते तरी पण मला आवडले नाहीत. तर माझ्या घरच्यांना खूप हसायला आलं, का एवढे असूनसुद्धा मला आवडले नाहीत किंवा व्हरायटी नाही वाटली. खरोखर व्हरायटी आहे, पण का कोणास ठाऊक मला असं मनात खूप असं कुठलाच भरला नाही. पण नंतर आत्ता मी बघते ना व्हिडिओमध्ये, तर मला आता आवडत आहेत ते. IKEAमध्ये आपण जेव्हा फिरतो ना तेव्हा पाय दुखत नाहीत, पण संध्याकाळी घरी गेल्यावर कळतं का आपण किती चाललो आहेत. भरपूर आपण चालतो आणि पाय दुखतात मग. त्याचबरोबर आर्टिफिशियल फ्लावर्स इथे खूप छान असतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची बघून ना सगळीच घ्यावीशी वाटतात, पण सगळी घेऊ नाही शकत आपण. तेवढी महागसुद्धा आहेत हां ही. घरात ना आता झाडं भरपूर झालेली आहेत, तर त्याच्यासाठी प्लांटर्स हवे होते. तर प्लांटर्स मी बघितले, तर जेवढे माझ्या बजेटमध्ये होते तेवढे मी 4-5 प्लांटर्स घेतलेत. तुम्ही पुढच्या व्हिडिओजमध्ये बघालच का मी कोणकोणत्या प्रकारचे घेतलेले आहेत, आणि हा नंतर मला सांगा आवडतील का. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळे प्लांटर्स जे घेतलेत ते दाखवणार नाहीत, ते नंतर दाखवणार आहे. पण आता सध्या कोणकोणते इथे प्लांटर्स आहेत छान छान ते मात्र मी हातात घेऊन तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पण बघून ठेवा. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम जाऊन घेऊ शकता. टिपिकल मिडल क्लास म्हणजे मी काय करते, इथे आले ना का भाव पण बघत राहते आणि त्याप्रमाणे वस्तू पण बघत राहते. आपली एक ती सवय असते का बाबा आपलं एवढं बजेट आहे त्याच्यात बसेल का. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखाद वस्तू आवडली का ती सोडवतच नाही आणि मग त्याची कितीही किंमत असू ते घ्यावीशीच वाटते, आणि कधी कधी मी घेते पण वेड्यासारखी. एवढ्या प्रकारच्या या कुंड्या म्हणजे प्लांटर्स आहेत ना, तर काय कुठलं घेऊ ना कुठलं नको असं झालेलं. खूप व्हरायटी होती आणि मला जवळजवळ सगळेच प्लांटर्स यावेळी आवडलेले, सगळेच घ्यावेसे वाटत होते. परंतु नाही जमलं, तेवढे सगळे कुठे घेणार ना, जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच घेणार. तर घेतलेले आहेत मी काही. तर असं करून करून शेवटी माझं शॉपिंग मी संपवलेलं आहे आणि नंतर नुसती थोडा वेळ फिरले आणि मग आम्ही निघालो. आजच्या या मुंबईच्या वरळीच्या IKEAमध्ये काय काय आलेलं आहे, कुठल्या गोष्टी उपयोगाच्या आहेत, कुठल्या गोष्टी नाही उपयोगाच्या, ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि सगळा पूर्ण घराचा सेटअप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर ते तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील असं मला वाटतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.